हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये। तर तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला असेल माझा, स्वप्नीलला पाहुणे बघायला आले होते। त्यानंतर आता हा पार्ट 2 येतोय आणि पार्ट 2 मध्ये आपण जातोय मुलीला बघायला मुलीच्या घरी। तर आम्ही सगळेच चाललो, ॲक्च्युली सगळे जाणार नव्हतो, मग मुलीची आई बोलली की सगळेच या, तर आम्ही आता सगळेच निघालो। तर आता बघा आम्ही मुलीच्या घरी पोचलोय। हे मुलीचं घर आहे आणि आता तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर मुलगी पण दिसेल। तर बघा आता ती दामिनी नाव आहे मुलीचं आणि ती आता बाहेर हॉलमध्ये जेंट्स बसले होते तर त्यांना शरबत वगैरे द्यायला गेली होती आणि नंतर आमच्याकडे आली, आम्हाला पण दिलं। आणि ही बघा तुम्हाला मुलगी दिसते आणि तिचे केस पण बघा किती लांब आहे, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे। तर आता आम्ही निघालोय घरी जायला, कारण जास्त काही शूट केलं नाही मी। आणि आता बघा आम्ही निघालोय घरी जायला। तर घरी जाताना आम्ही असं गाडीमध्ये बसलो होतो तर तिची मजाक मस्ती घेत होतो, कारण सारिकाचा व्हिडिओ कॉल आलेला होता आणि सारिकाला तिला बघायचं होतं, त्यामुळे आम्ही तिला आमच्या गाडीजवळच बोलवत होतो। आणि त्यानंतर आता आम्ही घरी निघालोय। आणि बघा आता मोठी आई घरी स्वयंपाक बनव बोलली होती, कारण तिथे जेवण करायचं होतं सगळ्यांना। तर आम्ही पोळ्या करतोय, नितिशा मामी गोळे करून देत होत्या, रिंकू लाटत होती आणि मी शेकत होती पोळ्या। तर आम्ही सगळे मिळून मिसळून स्वयंपाक करत होतो आणि बाहेर भाजी पण बनत होती, तर ते पण मी दाखवली आहे तुम्हाला। कारण भात वरण आणि बाकीचा स्वयंपाक झालेला होता, फक्त भाजी बाकी होती। तर भाजी बाहेर बनवत होते आई, मोठी आई वगैरे, आणि आम्ही पोळ्या किचनमध्ये बनवत होतो गॅसवरती। तर अशा प्रकारे आमचा स्वयंपाक सुरू होता आणि खूप छान कार्यक्रम झाला। तुम्ही आधीचा पण व्हिडिओ बघितला असेल, भरपूर मजा आली त्या व्हिडिओमध्ये पण। आणि या व्हिडिओमध्ये पण बघा आता तुम्हाला मुलगी पण दिसली असेल, कशी आहे तर नक्की कमेंट्समध्ये सांगा। आणि आता मी ड्रेस पण चेंज करून आली होती, कारण खूप गरम होत होतं, त्यामुळे मग तिथे गाऊन होता, गाऊनच घालून घेतला पोळ्या करताना। आणि आता आमचं तिथे खाणं पण सुरू होतं पोळ्या करता करता, कारण बरेच जणांना सगळ्यांना भूक पण लागली होती। तर मोठ्या यांनी आम्हाला चिवडा आणि पेढे वगैरे खायला दिले होते, तर आम्ही ते पण खात होतो पोळ्या करताना। आणि अशा प्रकारे मजाक मस्ती करता करता आमची सगळे पोळ्या पण होत होत्या। आणि अशा प्रकारे आम्ही पूर्ण स्वयंपाक केला। आणि नितिशा मामी बघा आता आमच्या गालाला कणिक लावत होत्या, त्यांचे गोळे करून झाले होते, त्या हात धुवायला जात होत्या, तर त्या मस्ती करत होत्या आमच्यासोबत आणि पूर्ण कणिक लावून ठेवून दिली त्यांनी चेहऱ्याला। तर अशा प्रकारे मस्ती करत होते। आणि तिकडे चंदा मामी पूर्ण जेवण काढत होत्या, कारण बाहेर जेवण पण वाढायचं होतं थोड्या वेळाने, कारण भाजी वगैरे होतच आलेली होती। आणि चला आता आपण बाहेर भेटू। चला आमच्या पोळ्या वगैरे झाल्या, आता पोळ्या वगैरे झाल्या, बाहेर भाजी बनवणं सुरू आहे, चला दाखवते मी। तर बघा आता सगळा स्वयंपाक झाला असल्यामुळे बाहेर दोन्ही मामी, इशू, परी सगळे असे बसलेले होते, मोठी आई पण बसली होती। आणि आता बाहेर भाजी पण बनवणं सुरू होतं आणि आई भाजी वगैरे बनवत होती बाहेर, चुलीवरची भाजी खायची होती सगळ्यांना, त्यामुळे आम्ही चुलीवरती चिकन शिजवतोय। तर खूप छान अशी भाजी पण झाली होती, सगळ्यांनी मस्त जेवण वगैरे केलं आणि वारा खूप सुंदर सुरू होता। तर आम्ही सगळे असे बाहेर बसलो होतो, मी पण पायऱ्यांवरती बसलेली होती आणि आईची तिकडे आता बघा भाजी बनवणं सुरू आहे। तर असं खूप काही शूट नाही केलं भाजीचं, पण चुलीवरची भाजी खरंच खूप खायला टेस्टी लागते, त्यामुळे सर्वांनाच खायची होती। आणि असं मोकळ्या हवेमध्ये भाजी बनवली की फ्रेश पण वाटतं, कारण घरात गरम होत होतं खूप। आणि बघा आता मोठ्याच्या घरासमोर मस्त असं ताजी ताजी मच्छी पण विकायला आलेली होती, तर बरेच जण तिथे मच्छी पण घेत होते। तर बघा तुम्हाला मी दाखवते आहे की ते वेट कसं करतात बघा। आणि इकडे आमची ही गाडी, आम्ही ज्या गाडीने आलेलो होतो, आणि इकडे सगळे वरून बघत होते फिश घेताना, सगळे खूप गर्दी झालेली होती, कारण तिथे फ्रेश फिश विकायला आलेली होती आणि बरेच जण खातात, त्यामुळे बरेच जण त्या सायंकाळी वेळेवर घ्यायला आले होते। आणि राजू मामाला पण जायचं होतं फिश बघायला, शेवटी गेलेच ते राजू मामा खाली आणि मस्त फिश वगैरे हातात पकडली त्यांनी, तुम्हाला दिसेलच पुढे व्हिडिओमध्ये। आणि ते वेट बघा कसे करतात, ॲक्च्युली ती फिश डायरेक्ट मोजली नाही त्यांनी, एका पिशवीमध्ये टाकली आणि मग ते वेट मशीनवरती ठेवून ती किती केजीची आहे ते फिश त्यांनी मोजली। तर हे सगळं आपल्याला गावाकडेच बघायला मिळतं, कारण शहरामध्ये तर आपण डायरेक्ट आणतो आणि ती ताजी पण नसते मिळत कधी कधी। तर गावाकडे तलाव वगैरे असलं की मस्त ताजी फ्रेश अशी मच्छी खायला मिळते। आणि मला तर मच्छी आवडत नाही, पण बाकीचे खातात आमच्याकडे बरेच जण। आणि आता बघा इकडे राजू मामा फिशसोबत, आणि ती जिवंत फिश होती बघा, ती किती मस्त तोंड असं करती आहे, खूप मजा येत होती त्यांना पण खेळताना त्या फिशसोबत। तर मी पण थोडंसं शूट केलं तुम्हाला दाखवते म्हणून। आणि आता ते बघा वेट करत होते त्या फिशचं ते काका,
तर ते मागत होते फिश आणि इकडे व्हिडिओ काढत होती म्हणून मामा परत परत दाखवत होते व्हिडिओमध्ये. कशी झाली भाजी? जमली? कारण दिसताना पांढरी दिसत आहे ना. चला आता सगळे जेवण करत आहे. इकडे पोरीला पण जेवण देऊन देते, परीला आणि इशूला. इकडे इशू बसली आहे. तर आता या दोघींना पण जेवण देऊन देते आणि मग आणि मग नंतर आम्ही करू आणि मग या खेळत राहतील म्हणून यांना पहिले देऊन देते जेवण. तर चला व्हिडिओ बघत राहा. चला आता जेवण झालं. व्हेजिटेरियन, ही व्हेज, मी नॉनव्हेज, असं आमच्या दोघींचंही जेवण झालं आहे. आणि आता थोड्या वेळाने आम्ही घरी वगैरे जाऊ, पण थोडा वेळ आहे. आता जेवण झालं, आता बसू थोड्या वेळ, गप्पा गोष्टी होतील. त्यानंतर मग आम्ही घरी निघू. परी गार्डनमध्ये गेली आहे खेळायला आणि इकडे जेंट्स सगळे बाहेर बसले आहे. खूप छान वारा सुटला आहे बाहेर, तर ते बाहेर बसले आणि आम्ही इथे हॉलमध्येच जेवण केलं. तर चला, तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगाल. आणि आता आम्ही निघूच थोड्या वेळात, दिसेलच तुम्हाला. हो चला आम्ही निघालो आता. चल स्वप्नील, फोन कर मग आता केव्हा यायचं आहे तर डेट सांग लवकर लवकर. याल ना सगळे, परत भेटू आम्ही. चला तर व्हिडिओची इथे एंडिंग करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय 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 बाय. आम्ही निघालो, परत भेटू आपण. चला तर आता आमचं जेवण वगैरे झालं आणि आता सगळ्यांना बाय बाय केलं. स्वप्नील आणि मोठी आईच असते गडचांदूरला, तर त्यांना सगळ्यांना बाय बाय केलं आणि आता निघालो आम्ही इथनं. आणि आता लगेचच तुम्हाला एंगेजमेंट पण आहे, तर एंगेजमेंटची डेट वगैरे कळेलच. त्या आता पुढचा व्हिडिओ तुम्हाला एंगेजमेंटच्या शॉपिंगचा येईल, तर नक्की बघा.